विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक काका पुतण्या अशी लढत आता पाहायला मिळू शकते। माढ्याचे सलग 6 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी दंड थोपटलेत। धनराज शिंदे शरद पवार पक्षाकडून काकांविरोधात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। याशिवाय शिवबाबा मोहिते पाटील, शिवाजी कांबळे, अभिजित पाटील, संजय कोकाटे, माढ्याच्या नगराध्यक्ष मिनल साठे, संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे माढ्यामधून तुतारी फुंकायला आतुर आहेत। तर अजितदादांसोबत असलेल्या बबनराव शिंदेंनी यंदाची निवडणूक न लढवता आपला मुलगा रणजितला उभं करणार असल्याचं जाहीर केलंय। त्यातच आता परिचारक गटाने उमेश परिचारकांना माढ्यातनं निवडणूक लढवण्याचा आग्रह सुरू केल्यानं शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। त्यांच्या घरातून मला वाटते बबनदादांनी आता राजकीय ही घेतलाय, संन्यास घेतलाय। पुढून पवार साहेबांनी जर उमेदवारी दिली तर साहेब मला देखील विचारणार आहेत, बबनदादा उभारले तर काय, बरोबर आहे? तेव्हा मला उत्तर द्यावं लागणार आहे साहेबांना, का तर मला आता उमेदवार माझ्या डोळ्यापुढं रणजित शिंदे दिसत आहेत आणि जर भविष्यात उमेदवारी बदलली तर ती माझी फसवणूक आहे, जनतेची फसवणूक आहे, सगळ्या कार्यकर्त्यांची फसवणूक, तालुक्याची फसवणूक असणार आहे। महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी करत आहे। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महिला उमेदवार म्हणून मी महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी इच्छुक आहे। सातत्याने 5 वर्ष जनतेच्या संपर्कात राहिलो, त्यामुळे मला खात्री आहे की तुतारीचं तिकीट मलाच मिळणार आणि कुठल्याही परिस्थितीत बबनदादा कुठल्याही पक्षातनं जरी उभा राहिले तरी त्यांचा पराभव निश्चित होणार। आम्ही सगळे माढ्यातले इच्छुक मंडळी कुणाला ज्याला मिळेल त्याचे सगळ्यांचे काम करायचं ठरलेलं आहे, कुणीही बंडखोरी करणार नाही। त्यामुळं बबनदादांनी कितीही प्रयत्न केले आणि अजितदादांनी बबनदादाला निवडून आणायचे कितीही प्रयत्न केले तरी चांगल्या मताने बबनराव शिंदेचा पराभव होणार आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।